यूपी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश। 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIB नांदेड़ और लातूर। जय भारत, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मंडल दिन आहे। हा मंडल दिन ओबीसीसाठी लागू करण्यात आला होता आणि याच मंडल दिनाचं औचित्य साधून आम्ही मंडल दिन आणि ओबीसींच्या समस्या या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ओबीसींचे अभ्यासू कार्यकर्ते माननीय मृणालजी ढोले पाटील आपल्यासोबत आहेत। मृणालजी, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे। आज मंडल दिन आहे आणि मंडल दिनानिमित्त ओबीसींचे अभ्यासू कार्यकर्ते म्हणून तुम्ही काय सांगाल? नमस्कार। आजच्या रोजी म्हणजे 7 ऑगस्ट 1990ला तत्कालीन जे नॅशनल फ्रंट गव्हर्नमेंट होतं त्याचे अध्यक्ष आणि प्रधानमंत्री VP सिंग होते आणि आजच्या दिवशी मंडल कमिशनचा जो रिपोर्ट होता, जो बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे जे तत्कालीन सांसद होते, बिहारचे माजी मुख्यमंत्री होते, यांच्या अध्यक्षतेखाली जे दुसरं मागासवर्गीय आयोग नेमलं होतं त्यांनी जो रिपोर्ट सादर केला होता त्याचं नाव होतं मंडल कमिशन रिपोर्ट। आणि आज 7 ऑगस्ट 1990ला VP सिंग सरकारने तो मंजूर केला, संसदेत तो मंजूर केला आणि तेव्हापासून ज्या हजारो सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागास जाती आहेत अशा हजारो जातींना विकासाची दालने खुली झाली। त्याच्यानंतर आज आपण बघतो की आजचा दिवस तेव्हापासून मंडल दिन म्हणून बरेच जे सामाजिक न्यायासाठी लढणारे लोक आहेत, सामाजिक न्यायाचे जे लाभार्थी आहेत, हे सगळे मंडल दिन म्हणून आजचा दिवस अतिशय आनंदात साजरा करतात। कारण आजच्या दिवशी त्यांना विकासाची जी दालने आहेत ती खुली झाली, मुख्य प्रवाहामध्ये येण्याची त्यांना संधी भेटली। या मंडल कमिशनच्या मुख्य शिफारसी अशा होत्या की 27% आरक्षण हे शैक्षणिक संस्थांमध्ये, 27% आरक्षण हे सरकारी नोकऱ्यांमध्ये म्हणजे जे पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत आणि इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये, आणि 27% आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अध्यक्ष, महापौर वगैरे या सगळ्या पदांसहित राखीव झालं होतं। त्यामुळं या सगळ्या जातींना अतिशय एक प्रकारे मुख्य प्रवाहामध्ये येण्याची जी संधी त्यांना कधीच भेटली नव्हती स्वातंत्र्यानंतर, ती कदाचित ही पहिल्यांदाच उपलब्ध झाली। त्यामुळं या दिवसाचं महत्त्व अतिशय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आपण जाणताच की मंडल कमिशन हे ओबीसींसाठी नेमण्यात आले होते। आज आपण ओबीसींच्या समस्यांबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मंडल कमिशन ज्यावेळेस मंडल कमिशनच्या शिफारसी लागू करण्याचं ठरलं ते अतिशय अंशतःच आजपर्यंत जो मंडल कमिशन लागू झाला आहे हा अंशतःच लागू झालेला आहे। हा पूर्ण मंडल कमिशन आजही लागू झालेला नाही। सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या मुख्य शिफारसी जसं मी आधी सांगितलं की शिक्षणात, सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही ठिकाणी काही अंशी आरक्षण आलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे मुद्दे आहेत जसं जातीवर जनगणना असेल, न्यायालयामध्ये आरक्षण असेल, लोकसभा विधानसभेमध्ये आरक्षण असेल, जमिनीचं फेरवाटप असेल, संसाधनांचं फेरवाटप असेल, अशा बऱ्याचशा मुख्य समस्या, मुख्य ज्या शिफारसी होत्या मंडल कमिशनच्या, याच्यावर अजून कुठल्याही सरकारने अजून अद्यापही काही केलेलं नाही आहे। विशेषतः या सगळ्यांचं मूळ आहे जातीवत जनगणनेमध्ये। जातीवत जनगणना जर झाली तर नक्की कुठला समाज काय लेवलला आहे, त्याची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे हे लगेच कळेल आणि जो समाज मागं राहिलेला आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय काय करावं लागेल हे सगळ्यात कळेल। जर आज आपण मुख्य समस्या जर मला विचारल्या तर असं आहे की मंडल कमिशन लागू तर झालं पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने अडचणी आणल्या गेल्या, म्हणजे समजा शिक्षण असेल तर शिक्षणांमध्ये स्कॉलरशिपचे पैसे न देणं, वेळेवर कधीच न देणं, याच्याने काय होतात, विद्यार्थी जो स्टुडंट ड्रॉपआउट रेशिओ तो वाढतो। नंतर सरकारी नोकरीमध्ये जे आपण बघतो, सरकारी नोकरींमध्ये मंडल कमिशनमुळे 27% नोकऱ्या दिल्यात, पण आज खरंच 27% नोकऱ्या भेटत आहेत का तर नाही। त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या जसं लॅटरल एंट्री असेल, पॅरलल रिझर्वेशन्स असतील किंवा हे अशा काही गोष्टी, तांत्रिक गोष्टी काढून, जसं क्रिमी लेअर चार्ट असेल, क्रिमी लेअर चार्ट ही मंडल कमिशनमध्ये नव्हती आणि ती कॉन्स्टिट्यूशनमध्येही नव्हती, ती नंतर इंद्रसानी जजमेंटमध्ये आली। क्रिमी लेअर चार्ट लावून अशा काही गोष्टी लावून ऐन वेळेस UPSCतनं, MPSCतनं, स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसमधनं, स्थानिक स्वराज्य संस्थेतनं या लोकांना सरकारी नोकरीतनं बाहेर काढलं जातं। त्यामुळं खरंच सरकारी नोकऱ्यांचा फायदा होतोय का तर अंशतः होतोय, पण पूर्णपणे आजही होत नाही आहे। याच्यानंतर जो विषय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण बघितलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जरी 27% आरक्षण आलं असेल पण तरीही आजही 27% आरक्षण भेटत नाही। खोटे जातीचे दाखले असू, ते त्याच्यानुसार पदं घेतली जात आहेत,
OBCना तिकीटं नाकारली जात आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जरी असलं तरी सहकार क्षेत्रात आरक्षणाची फक्त एकच जागा OBCची आहे, जेव्हा की पाहिजे 27% किंवा 33% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे, पण तिथं OBCच्या दाखल्यांवर इतरच लोक निवडून येतात, खोटे दाखले काढले जातात, त्याच्यावर कुठलाही कायदा नाही, त्यावर कुठलंही बंधन नाही, कोणाचा चेक नाही, त्यामुळे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला पूर्णपणे हरताळ फासण्याचं काम होत आहे। दुसरं आहे की सहकार क्षेत्रामध्ये फक्त जे सहकारी संस्था असेल तिथं एकच जागा राखीव आहे, याच्यानंतर भूखंडामध्ये असेल, म्हाडामध्ये असेल, इथं कुठेही OBCना आरक्षण दिलं जात नाही, जे सिडकोचे भूखंड असतील किंवा MIDCचे भूखंड असतील। त्यामुळं अंशतः हा जरी लागू झाला असला तरीही ते अंशतःतलाही अंशच आजपर्यंत लागू झालेला आहे। शिक्षण क्षेत्रात समस्या आहेत, नोकऱ्यांच्या क्षेत्रांमध्ये समस्या आहेत आणि त्याच्यानंतर जे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीत संस्था आहेत, आज जर नोकरी कोणाची सरकारी लागायची असेल तर आज त्याला पहिली गोष्ट म्हणजे त्याला प्रीची एक्झाम द्यायला लागते, मेन्सची एक्झाम द्यायला लागते, इंटरव्ह्यू द्यायला लागतो, इंटरव्ह्यूनंतर त्याचं सिलेक्शन होतं, मग जात बघून त्याला कुठल्या कॅटेगरीत टाकायचं हे ठरवलं जातं आणि त्याच्यातनंही वाद होतात, त्याला ऐनवेळेस बाहेर काढलं तर मग तो त्याला मॅटमध्ये जायला लागतं, हायकोर्टमध्ये जायला लागतं, सुप्रीम कोर्टमध्ये जायला लागतं आणि त्याच्यानंतर जर तो सगळीकडे जिंकला आणि त्यांनी ही रेस कंप्लीट केली तर आणि तरच त्याला सरकारी नोकरी भेटती। अशी एक प्रचंड मोठी कसरत आज OBC विद्यार्थ्यांना करावी लागत आहे आणि त्याचबरोबर एक तर जेव्हापासून मंडल कमिशन लागू झालं, खरं सांगायचं तर सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे। दरवेळेस जॉब्स काढणं असो, जे सरकार जे भरतीची प्रक्रिया राबवती त्यामुळे दरवेळेस हे जॉब्स किंवा सरकारी नोकऱ्या हे कमी करत आलेले आहेत, तर ही पण एक प्रचंड मोठी समस्या आहे। आणि त्यानंतर मग पॅरलल रिझर्वेशन असेल, लॅटरल एंट्री असेल, ह्या अशा अनेक समस्या आज OBC समाजासमोर आहेत। आपल्याला माहीत असेल की 1931 पर्यंत OBCची जातीने जनगणना केली जात होती, त्यातून हा 52% आकडा आलेला आहे समोर आणि 52% हा आकडा त्यामधून समोर आलेला आहे। आत्ता OBCची परिस्थिती काय आहे? सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की मुळात जातीगत जनगणनेची संकल्पना ही ब्रिटिश सरकारने राबवली। त्यांनी साधारणतः 1871 साली एक ज्याला आपण मॉक जनगणना म्हणू अशा प्रकारची मॉक जनगणना केली। त्याच्यानंतर त्यांनी डेकेडल सेंटस म्हणजे दर 10 वर्षांनी एक जातीगत जनगणनेचं एक जनगणना करायची ठरवली। त्याच्यानंतर जसं 1871 झाली, 1881 झाली, 91 झाली, 1901 झाली, 1911 झाली, 1921 साली झाली, 1931 साली झाली, 1941 साली त्यांनी जनगणनेचं काम हाती घेतलं। पण आपल्याला माहिती आहे की दुसरं महायुद्ध चालू होतं, भारतामध्ये असहकार चळवळ चालू होती, त्याच्यानंतर एक प्रकारे आझादीची स्वातंत्र्याची लढाई चालू होती। त्याच्यामध्ये काय झालं की ती 41ची जनगणना त्यांनी करायला घेतली पण कंप्लीट झाली नाही। पण 1931ची जी जनगणना आहे आज त्याचाच बेस मानला जातो आणि आज जवळजवळ त्या जनगणनेला आजच्या घडीला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत। ह्याच्यानंतर आपण भारत सरकारने जे डेकेडल सेन्सस केलं त्याच्यामध्ये त्यांनी जातीगत जनगणना नाही केली, त्याच्यामध्ये त्यांनी बाकी सगळ्या गोष्टी मोजल्या, एज मोजलं, जेंडर मोजलं, संख्या मोजली, ह्या सगळ्या गोष्टी मोजल्या। पण त्याच्यानंतर जसं इंद्रासानी जजमेंट आलं, इंद्रासानी जजमेंटनी सरळ सांगितलं की तुम्हाला जातीगत जनगणना केली पाहिजे, त्याच्याशिवाय कळणारच नाही की यांची संख्या किती, यांना आरक्षण द्यायचं आहे किती किंवा कोणाची किती ग्रोथ झाली। इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन म्हणजे कुठली जात मागास आहे किंवा प्रगत आहे हे ठरवायचं असेल तर एकदा जातीगत जनगणना केली पाहिजे। तर इंद्रासानीचे जजमेंट आलं 92 त्याच्यानंतर 96 मला वाटतं देवेगौडा सरकारने ठराव केला होता की जातीगत जनगणना झाली पाहिजे, पण त्यांचं सरकार काही टिकलं नाही। त्याच्यानंतर जी पहिली जनगणना झाली त्याच्यानंतर ती होती 2001ची। 2001च्या ह्याला त्या काळात मला वाटतं BJPचं सरकार होतं, BJPच्या सरकारने स्पष्टपणे सांगितलं आम्ही जातीगत जनगणना करणार नाही, असं स्पष्टपणे त्यांनी मत घेतलं आणि त्यावेळेस ते झालं नाही। त्याच्यानंतर 2011ची जी जनगणना होती त्यावेळेसही लोकसभेमध्ये ठराव मांडण्यात आला किंवा जातीगत जनगणना झाली पाहिजे। 2011ला या संदर्भात एक कमिशन झालं, त्याचं नाव होतं SECC, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस। या सेन्ससनी जातीगत जनगणना सोडून एक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या समाजाचा एक सर्वे करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा जो डेटा आला तो डेटा बराचसा तर कंप्लीट डेटा नव्हता आणि जो काही डेटा आला तो कंपाईल करायला यांना बराच काळ गेला, म्हणजे आता 10 वर्ष झाला तरी अजूनही पूर्णपणे तो डेटा डिक्लासिफाय झालेला नाही आहे। काही अंशी माहिती मोदी सरकारने पब्लिश केली, पण जी खरी माहिती पाहिजे होती की OBCची नक्की संख्या किती आणि नक्की जाती किती, ही संख्या कदाचित त्यांच्याकडनं टॅब्युलेट झाली नाही किंवा कलेक्ट झालेली नाही व्यवस्थित किंवा त्यांना जाहीर करायची नाही।
जोपर्यंत जातीगत जनगणना होत नाही, आता 2021मध्ये जातीगत जनगणना आहे, पण अजूनही सरकारने असं काही सांगितलेलं नाही की त्यांना जातीगत करायची आहे का नाही, त्यामुळं थोडंसं कन्फ्युजन त्या ह्याच्यावर आहे. बट जातीगत गणना जर झाली तरच आपल्याला कळेल की नक्की कुठला समाज काय लेवलला आहे आणि जी संसाधनं आहेत ती कशा प्रकारे वापरायची आहे. सगळ्या समूहाला, सगळ्या जो समाज आहे यांना जर मुख्य प्रवाहामध्ये आणायचे असेल, विकसित करायचं असेल आणि जर या देशाला विकसित होतं, जर 52% समाजाला तुम्ही मागं ठेवून विकास तुम्ही नाही साधू शकत, तर 52%च्या समस्या तुम्हाला ॲड्रेस केल्या पाहिजेत. त्यामुळं जातीगत जनगणना आमचं म्हणणं नाही की ओबीसीचीच करा, कारण SC STची जनगणना तशी होतीच, फक्त ओबीसीचीच राहती आणि आमचं तर म्हणणं कंप्लीट करून टाका, म्हणजे एकदाच कळेल की नक्की कुठला समाज काय संख्येने आहे आणि तो काय सामाजिक परिस्थितीमध्ये जगत आहे. असाल की इंग्रजाच्या काळामध्ये ओबीसींची जातीने जनगणना केली जात होती. आज भारत स्वतंत्र झालेला आहे, स्वतंत्र भारतामध्ये ओबीसींची जातीने जनगणना केली जात नाही. याकडे तुम्ही कसं बघता आणि ओबीसींच्या कोणकोणत्या समस्या आहेत आणि त्याचं सोल्युशन काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे की हे खरं आहे की ज्या काळात जनगणना पहिली झाली त्याच काळात खरं ही जातीगत जनगणना किंवा ब्रिटिश मॉडेल जे होतं आपण अपनवलं, तर ते तसं राबवायला पाहिजे होतं. पण त्या काळातल्या लोकांना असं वाटलं असेल की आपण एका नवीन राष्ट्रनिर्मितीकडे चाललो आहे आणि 21व्या शतकाकडे चाललो आहे, जिथं सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टी असेल. आणि जर आपण हे जातीगत जनगणना वगैरे करत बसलो तर कदाचित हे काही फायद्याचं ठरणार नाही. आणि आता जातीपाती कुणी मानले नाही पाहिजेत, फार धार्मिक हे मानलं नाही पाहिजे, आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी या ह्याच्यात जगलं पाहिजे. कदाचित त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांची ही भूमिका असू शकते, पण भारतीय समाजव्यवस्था बदललेली नाही. जात जी नष्ट होणं अपेक्षित होतं ती झाली नाही, उलटं जातीच्या भिंती घट्ट होत गेल्या. आणि त्याच्यामुळं असं झालं की आजही आपण बघतो स्वातंत्र्य मिळून 70% झालं तर 99% लग्न ही जातीतच होतात, 1%च आंतरजातीय लग्न होतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जातीच्या भिंती अजूनही पडलेल्या नाहीत. पण आज जर तुम्हाला कोणाला जर एखाद्या समूहाचा अभ्यास करायचा असेल, त्याला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल, तर त्याला जर विकासाची संधी द्यायच्या असतील आणि जर त्याला प्रतिनिधित्व द्यायचं असेल सत्तेमध्ये, तर शासनामध्ये, तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करणं आज अत्यंत गरजेचं आहे. मुळात युनायटेड नेशन्सच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की तुम्ही जनगणना कशी करावीत, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की वेगवेगळे तुम्ही समूह जे आहेत ह्याची तुम्ही गणना केली पाहिजे. जेव्हा युनायटेड नेशनच्या इतक्या स्पष्ट सूचना आहेत आणि आपल्याकडं भारतामध्ये तर जवळपास 5-6 हजार जाती आहेत, तर 5-6 हजार करणं तर शक्य होत नाही. त्यामुळं जे कॅटेगरायझेशन झाले की SC ST OBC आणि बाकी काही EWS असतील किंवा अदर्स असतील, तर मला वाटतं कॅटेगरी वाईज जनगणना करणं त्यातल्या त्यात खूप सोपं होईल. 5-6 हजार जाती मोजणं शक्य नाही. त्यामुळं कॅटेगरी वाईज SC STची तर तशी होती, फक्त तर राहिले OBC आणि अदर्स. एवढीच जनगणनामध्ये फक्त एक कॉलम आमची मागणी आहे की OBCचा कॉलम असावा, जेणेकरून काय होईल, 2-3 गोष्टी. एक तर संख्या निश्चित होईल, दुसरं म्हणजे त्यांचं सामाजिक स्तर काय हे निश्चित होईल, त्यांचं शैक्षणिक स्तर काय हे निश्चित होईल आणि त्यांचं शासनामध्ये म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि सरकारमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असू, विधानसभा असू, लोकसभा असू, याच्यामध्ये नक्की प्रतिनिधित्व किती आहे, त्याचबरोबर ज्युडिशरीमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकदा समोर आल्या की मग त्याच्यावर जे करेक्टिव्ह मेजर्स असतात, त्याच्यावर जे उपाययोजना असतात, हे करायला सरकारची मदत होईल. सरकारला मदत, या सगळ्या आकडेवारींची मदत या उपाययोजना करायला होईल. याच्यावरती सोल्युशन, समाधान त्याच्यावर म्हणजे ओबीसींच्या समस्यांवरतीचं समाधान काय? ओके, ओबीसींच्या समस्यांवर मुळात समाधान असं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट जी समान संधीचा जो कार्यक्रम आहे तो सरकारने राबवला पाहिजे. ओबीसींना इतर लोकांप्रमाणे संधी दिली पाहिजे. आज होतं काय की SC STची स्कॉलरशिप एका मिनिटात येते, त्याला कधीच काही डिले होत नाही. पण ओबीसीची स्कॉलरशिप ही 2-2, 3-3 वर्ष रखडली जाते, त्याला कधीच पैसे भेटत नाहीत. प्री मॅट्रिक असो, पोस्ट मॅट्रिक असतो, दोन्ही स्कॉलरशिपमध्ये ओबीसींचा प्रॉब्लेम आहे आणि ते फंड्स 2-2, 3-3 वर्षांनी येतात. याच्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये प्रचंड प्रमाणात बाधा येते. तर ओबीसींच्या स्कॉलरशिपमध्ये पहिली तर कुठंच बंधन नाही आले पाहिजे, त्याचं एक वेगळं सेपरेट बजेटच असलं पाहिजे आणि ज्याच्यातनं ते ॲन्युअली ते दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये सरकार बजेटमध्ये कमी करत चाललं आहे, हेही काही चांगली गोष्ट नाही आहे. दुसरं आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात न करता जे येतील त्याला हे लॅटरल रिझर्वेशन असू, समांतर रिझर्वेशन असू, या सगळ्या कॉन्सेप्ट्स, पॅरल रिझर्वेशन असू, या सगळ्या कॉन्सेप्ट्स न लावता मुळात तुम्ही मेरिटवर सगळे भरा. जसं आता आपण UPSCमध्ये बघितलं की UPSCमध्ये त्यांनी जाहिरात जेवढ्या संख्यांची काढली तेवढ्या संख्या भरल्या नाहीत. तर हे अशा प्रकारे एक प्रकारे आरक्षणाच्या
लोकांना डावलण्याचा प्रयत्न जो केला जातो आणि सामाजिक न्यायाच्या नावाने फक्त एक तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं तर असं होऊ नये. तिसरं जे आहे की लोकप्रतिनिधींना जेव्हा तुम्ही शासनामध्ये किंवा सरकारमध्ये संधी देता तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बोगस दाखले काढून जिंकून येणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. त्यांच्या विरुद्ध कुठलीही कठोर कारवाई होत नाही, त्यांच्यावर कुठलाही अंकुश सरकारचं नाही, किंबहुना सरकारच त्याला एक प्रकारे मदत करते असं दिसतंय. याच्या व्यतिरिक्त जे लोकसभा आणि विधानसभा असेल, मग ज्युडिशरी असेल, याच्यामध्ये कुठेही आरक्षण नाही. तर हे पण ज्यावेळेस विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये ओबीसींना आरक्षण भेटेल तेव्हा कुठं त्यांचं प्रतिनिधित्व आणि सभागृहामध्ये त्यांचे आवाज आणि त्यांच्या समस्या पोचतील. जोपर्यंत सत्तेमध्ये ओबीसींचा सहभाग होत नाही तोपर्यंत ओबीसींना न्याय भेटणार नाही. मंडल कमिशनच्या दिवशी आज मला एवढंच सांगायचं आहे की मंडल कमिशन हे अंशतःच लागू झालेलं आहे, अजून पूर्ण लागू झालेलं नाही. तर मधले अभी तो नापी है मुठ्ठीवर जबी अभी आसमान बाकी है अशा प्रकारचे मंडल कमिशनची गत आहे. जर मंडल कमिशन संपूर्ण लागू झाला तर या ओबीसी समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागास समाजाला प्रतिनिधित्व मिळण्याचं काम आणि न्याय मिळण्याचं काम होईल. हीच मंडल दिनी आज मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.